हो पण ते तिथून येणार नाही ना, ते तिथपर्यंत की माईक येणार आहे त्याला एखादा माईक ठेवून तिथे इतका किंवा सगळं इकडचं पूर्णच मोठं जोरदार सत्यभामा
आपल्या आयुष्यामध्ये येणारे आनंदाचे क्षण वेचून घ्यायचे असतात आणि जगूनही घ्यायचे असतात, लक्षात तर ठेवायचेच असतात आणि हा सगळ्यांना आनंद वाटायचाही असतो. ऐकूया पुढचं गीत गट क्रमांक 3 डाळिंब दोन सॉरी
या साईडनी या साईडनी इकडनं या म्हणून चौथं गाणं गट क्रमांक 1 संत विठ्ठल तो आला आला विठ्ठल तो आला आला मला भेटण्याला सगळ्यांना भेटणारा विठ्ठल सगळ्यांना भेटणारा विठ्ठल वेगवेगळ्या कारणांसाठी वेगवेगळ्या वेळेला भेटत असतो आणि हा विठ्ठल वेगवेगळ्या कारणांसाठी सगळ्यांना भेटायला अगदी कळत नकळत पटकन जात असतो तेव्हा रुक्मिणीला काय वाटतं बरं ऐकूया पुढचं कोरस गीत गट क्रमांक 1 रखुमाई रुसली. एकदा सगळे भक्त संत विठ्ठलाकडे गेले आणि सांगतात रुक्मिणी मला फार रुसली आहे तिची तुम्ही समजून काढा. रुक्मिणी म्हणते का रुसली भगवंत तुम्ही माझ्यासाठी वेळ देता का आपल्या संसाराने माझ्यासाठी अजिबात वेळ काढत नाही सारखी आपल्या भक्ताच्याच घरी असतात मला कुठे वेळ देता म्हणून मी रुसली. कुणाचं जवळ कडक करता कुणाची जुनी धुता कुणाची मोड पण सांभाळता कुणाचं बसायला विमान सुद्धा पाठवता चक्को कोणाच्या कीर्तनात सुद्धा नाचता तुम्ही म्हणून मी रुसले. मग तिला पांडुरंग समोर सांगता या सर्वांची मुक्ती माझ्यावर आलेलं आणि ते माझ्यावर खूप प्रेम करतात म्हणून मी जातो. मग रुक्मिणीला ते पटते आणि ती खूप असते आणि तिचा भुसवत निघून जातो. गट नंबर 1 17 गट आम्ही साजरा करतोय. एक सावळ्या हरी बोल आहे सावळ्या हरी आणि बारूड आहे. सावळ्या हरी ऐकल्या तरी काय झालं सायला 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 रुक्मिणी रुसली कोपऱ्यात बसली जळगाव पुसायला रुक्मिणी रुसली कोपऱ्यात बसली जळगाव पुसायला. रुक्मिणी म्हणते फुलवून घाल बकरच्या कानावर झुकाव घाल रुक्मिणी म्हणते फुलवून घाल बकरच्या कानावर झुकाव घाल काय ठेवले या भक्तांच्या घरी काय ठेवले या भक्तांच्या घरी उठसूट रुसायला.
कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला. रुक्मिणी रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला. ती कोण मेली जनी कपणी तिची कशी केली वेणी फणी. ती कोण मेली जनी कपणी तिने कशी केली वेणी फणी. दळण कांडून करून गेला दळण कांडून करून गेला. लुगडी धुवायला बाई बाई लुगडी धुवायला. रुक्मिणी रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला. रुक्मिणी रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला. कोण आले तुकोबाणी त्यांनी कशी केली सर्वणी. कोण आले तुकोबाणी त्यांनी कशी केली सर्वणी. तेवढ्यासाठी गावी मंडळायचं तेवढ्यासाठी गावी मंडळायचं. फुकट बसायला फुकट बसायला. रुक्मिणी रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला. रुक्मिणी रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला. आणखी एक तो सावता माळी त्याची मोठही यानेच धरली. आणखी एक तो सावता माळी याची मोठही यानेच धरली. मळ्याची केली फुकट बघाय मळ्याची केली फुकट बघायत. बसलाय राखायला बाई बाई बसलाय राखायला. रुक्मिणी रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला. रुक्मिणी रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला. नाम्याचे कीर्तन गेला ऐकायला अंगात आल्यावणी लागला नसायला. नाम्याचं कीर्तन गेला ऐकायला अंगात आल्यावणी लागलाय नसायला. दर्शन तिकडं कबीर होता बरं तिकडं कबीर होता. सावध करायला हो सावध करायला. रुक्मिणी रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला. रुक्मिणी रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला. आता विठ्ठल बोलतात सर्व संत बोलतात. तुझा नि माझा करून धावा तुझा न माझा करून धावा. असं काय करतेस ह्यांच्या शिकावा असं काय करतेस ह्यांच्या शिकावा. तुझा नि माझा करून धावा असं काय करतेस ह्यांच्या शिकावा. भक्तीच्या दोन्ही याला बंधावा भक्तीच्या दोरीनी याला बंधावा. आपलंच करायला हो हो आपलंच करायला. रुक्मिणी उठली गालात हसली चला जाऊ पहायला. रुक्मिणी उठली गालात हसली चला जाऊ पहायला. चला जाऊ पहायला चला जाऊ पहायला. कुंडली वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. रुक्मिणी हसून दाखवा. हसली अखेर रुक्मिणी हसली आणि हसली. बरोबर आहे. सुगम गायन समूहाचं अजून एक वैशिष्ट्य आहे. सुगम गायन समूहाचं अजून एक वैशिष्ट्य आहे. काय आहे ऐकायचं तुम्हाला. अर्चनाताईंकडून त्यांच्या वेगवेगळ्या कल्पनेमधून विविध नवीन उपक्रम नवीन थीम घेतल्या जातात आणि गायल्या गेलेल्या गाण्यांमधूनच नवरत्नांची नावं आणि त्यांची गाणी निवड करतात अर्चनाताई. ही सर्व नवीन रत्न या समूहाची शान आहे शान. आणि आता आपण त्यातल्याच नवरत्नांपैकी प्रातिनिधिक स्वरूपातील गाणी ऐकणार आहोत. संगीताताई तातुगडे त्यांनी तयार राहायचंय. माणसाचं अवखळ मन. माणसाचं अवखळ मन
सुखात दुःखात अडकणारं हे मन. ह्या मनापासून एकही गोष्ट लपत नाही हे मात्र नक्की. निकोप मन ही खरं तर अनमोल देणगीच आहे. ऐकूया संगीताताई तातुगडे, तोरा मन दर्पण.
आता अमेरिकेतून आले पण मानामाना कार्यक्रमालाच स्टेजवर घातलं नाही. 1-2 दिवसातच आले. पुढचं गाणं गोव्याचं तयार डावीकडे एक खुर्ची रिकामी ठेवलेली आहे. तुम्ही तिकडे येऊन थांबावं म्हणजे माझा वेळ अंदाज असेल. रात्रीच्या आकाशात शांत प्रकाश देणारा चंद्र, प्रेमी जणांना कवी मनावर राज्य करणारा चंद्र. हा चंद्र हसताच असतो म्हणून त्यावर लिहिलेली असंख्य गाणी आपण सगळेच म्हणत असतो. अशीच एक रचना ऐकूया. चांद हा हसरा वासदत्त मोडकले. नमस्कार, संपूर्ण प्रेरणा आणि प्रोत्साहन हर्षणाताईंचे म्हणून या खुर्चीत बसले. पण माझे पाय लागले तर मला वर्षानुवर्षे आकाशवाणी पुणे केंद्र 7-8 मिनिट किंवा 792 किलोहर्ट्झ अशी निवेदन करायची सवय आहे. आता आपण सभागृहात आलेलं मला 5 वर्षांनी तर माझ्या गाण्याचं आवडतच जे काही मला स्वर आहे ते अर्चनाताई आवडणार आहे.
गुणकनकाचा 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 नवकोंडणी गे गुणकनकाचा नवकोंडणी गे शोभसी सखे तुहिरा शोभसी सखे तुहिरा चांदवाया हासरा चांदवाया हासरा नाचरी कसा प्रेम सागरा नाचरी कसा प्रेम सागरा नाचरी कसा प्रेम सागरा प्रीत लहरी ये भला प्रीत लहरी प्रीत लहरी प्रीत लहरी ये भला चांद माझा हासरा चांद माझा चांद माझा चांद माझा हासरा धन्यवाद. फारच सुरेख चांद माझा हसरा. ह्या रमणीय वातावरणामध्ये चंद्राचा मुखडा चांद जैसी तू ह्या तरल भावना व्यक्त करत असताना किती वेळ दोघांना मिळाला तरी तो खूपच कमी असतो. आणि ही वेळ तिथंच थांबावी, संपू नये, ही भावना ऐकूया पुढील गाण्यातून. सादर करणार आहे कोकणे सर, अभिना जाओ छोडकर.
यही कहो कि तुम सदा के दिल कभी नहीं बता सगळेजण छान वाजवत आहेत. सगळ्यांच्या आवडीचाच गाणं आहे खरं तर हे. वसंत ऋतू. वसंत ऋतू सगळ्यांनाच भावणारा. फुलांचा मोह, त्यांचं फुलणं, मग वास दरवळणं मनाला अगदी प्रसन्न वाटतं. दरवर्षी सातत्यानं फुलांचं बहरून येणं आणि त्या अनुषंगाने येणारी आपली आठवणही. अंगणी फुलणारा फुलांचा ताटवा ऐकूया पुढील गाण्यातून. सादर करणार आहेत सुप्रियाताई परांजपे. La
एकदम छान अंगणी फुलणारा गुलमोहर. अंगणी एकदा गुलमोहर फुलला की आजूबाजूला ही सगळी फुलत असलेली विविध रंगी फुलं आणि मग तो सुगंध संपूर्ण वातावरणच प्रफुल्लित करतो आणि मग दिसणारी तरुणी जास्त सुंदर दिसते. खट्याळ हसू चेहऱ्यावर गाली, चमकणारे शुभ्र दात आणि वाऱ्यांच्या झोतावर उडणारे कुरळे केस, लाजवाब या सौंदर्याला. आणि मग पुढचं गाणं घेऊन येत आहे उषाताई धिवरे, तोच चंद्रमा. मॅडम आपल्याला सगळ्यांना हे व्यासपीठ खूप सुंदर आपल्याला आपण सादर करतो आणि सगळ्यांना सगळीच गाणी वेगवेगळ्या स्वरूपात आपली भेटली जातात. मी पण माझे गाणं कळते आहे. पण हे सगळं कायम गुढी गुढी असतं का हो? थोडं तरी रुसवे फुगवे हवेतच की. एकमेकांवर चिडून रुसून अबोला धरून तुम्ही कुठं जाणार आहात? नक्की तुम्ही कुठं जाणार आहात? ऐकूया पुढचं गाणं. गिरिजा म्हणतीये अजी रूठकर. Jai
जोरदार टाळ्या गिरिजासाठी. गिरिजा, तुला एक सांगू, कितीही कोणी रुसलं फुगलं तरी कुठं जात नसतं हे मात्र नक्की असतं. मायेच्या स्पर्शात काय काय जादू असते हो. मायेच्या स्पर्शात काय काय जादू असते. कितीही राग आला, कितीही रुष्ण झालं आणि वाद कितीही झाला तरी मनाने घातलेली हळूवार फुंकर एकदम वेगळीच जादू करते. आणि मग मन कुठं कुठं भटकतं, हरवतं. ऐकूया पुढच्या गाण्यामध्ये संगीताताई वाळके. विनयाने तांबलेली पुढे येऊन थांबायच्या, डावीकडं पुढची आहे. विनयाने तांबलेली पुढचं गाणं म्हणायचं.
खूप छान संगीता. तरुणपणी असणारी स्वप्नाळू दुनिया, असणारा तो चंचलपणा, मस्तीची रग आणि छानपैकी मनात असणारी प्रेमाची अवखळ भावना. अशा वेळेला आपलं खास माणूस आपल्याजवळ सतत असावं ही असणारी नैसर्गिक मनोभावना ऐकूया पुढच्या गाण्यामधून. विनयाला रावले मनाच्या धुंदीत. पुढं पुढं सर. बाळकृष्णाने आपल्या मुखामध्ये दाखवलेले विराट विश्वदर्शन आणि यशोदा मैयाला आलेली गोवळ सगळ्यांनाच माहिती आहे. त्यानंतरच्या अनेक प्रसंगांमधून आपल्या ज्ञानाने, कौशल्याने
सगळ्यांनाच शिकवण देणारा, गोपाळ, गोविंदा, कृष्णा अनेक नावांनी ओळखणारा श्रीकृष्ण. सगळेच त्याच्यासमोर नतमस्तक होतात आणि मग पुढील भक्ती भावनेने पुढचं गीत गायलं जातं. ऐकूया सुमिरा ते जिरगावे जाऊन. हे
गुरुपौर्णिमा झाली, हे माझं अर्चनाताईंच्या पादकमली माझं अर्पण आहे. हे खूप छान सुनीला, एकदम मस्त. जीवन प्रवाहामध्ये जन्म मृत्यू या कालचक्रात प्रेमाच्या शिदोरीवर भक्कम असणारे आणि टिकणारे नातेसंबंध आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग असतात. कामानुरूप येणं आणि आठवणींच्या रूपात मागं ठेवून आपण निघून जाणं, हे वास्तव ऐकूया पुढच्या गाण्यामध्ये. अशोक झगडे सर म्हणणार आहेत, एकच कडवा म्हणताय अशी पाखरे येतील. नमस्ते सर्वांना, नमस्कार. राकेश शर्माला त्यांनी मृत्यू बनवलेलं आहे. मला गाणं आता गायचं म्हणजे बागून गायचं तुला सुधारणा केलेली आहे आमचे, म्हणजे मला वाटतं नवीन आयुष्याची सुरुवात, नवीन स्वप्न बघताना नव्याने तयार होणारी नाती आपण छान डेव्हलप करायची, हक्काच्या घरी जाण्याची उत्सुकता, अशा संभ्रमावस्थेत असताना आनंदाचे क्षण वेचण्याचे दिवस, हातात धरलेला हिरवा ऐकूया अर्चनाताई सादर करणार आहेत फुलले क्षण माझे.
Thank you.
वृंदाताई येत आहे. इस दुनियामध्ये काय काय होतंय बघूया. छोड़ के मनाओ रेली छोड़ के मनाओ रेली जो करता है आज करता किसने देखा आई है रंगीन बहार ने वो इस दुनिया में जीना हो तो सुन लो मेरी बात. इस दुनिया में जीना हो तो सुन लो मेरी बात. छोड़ के मनाओ रेली और मान लो जो कहने सब छोड़ के मनाओ रंगरेली और मान लो जो कहने मैं अकेली नारी हूँ नारी और हूँ नामन दामन फूल खिला और खुशियाँ बरसाऊं. मैं अकेली नारी हूँ नारी और हूँ नामन दामन फूल खिला और खुशियाँ बरसाऊं. दुनिया वाले जीने की आओ मेरी मंजिल पे तुम ये बातें समझाओ. आओ मंजिल में तुम ये बातें समझाओ. और इस दुनिया में जीना हो तो सुन लो मेरी बात. इस दुनिया में जीना हो तो सुन लो मेरी बात. छोड़ के मनाओ रेली और मान लो जो कहते जीतेगी. तो छोड़ के मनाओ रेली और मान लो जो कहते जीतेगी. तो छोड़ के मनाओ रेली और मान लो जो कहते जीतेगी. धन्यवाद. आपल्या सगळ्यांनीच खूप जोरात ठेका धरलेला आहे. आणि मग हळूहळू दोन्ही हातांनी आणि पायांनी सुद्धा ठेका धरला. त्यांना गप्पच बसलेला. मग काय, मग आपण काही नृत्यांचा आनंद घेणार आहोत. पहिलं नृत्य सादर करणार आहेत गट क्रमांक 3 सफरचंद गट. त्यांनी स्टेजवर यायचं. चालले आहे, चालत निघाले आणि या वारीत एका शेजारणीला आपल्या शेजारणीला हौसेने वारीला सोबत घेऊन जायची इच्छा झाली आहे आणि तिला वारीला घेऊन देखील गेली. आता ती आपल्या शेजारणीला भक्तिभावाने घेऊन गेली खरी, पण त्या शेजारणीचे या वारीमध्ये चित्त होते तरी कुठे. तिला या वारीच्या माध्यमातून अनुभव तरी काय आले हे एकनाथ महाराजांनी आपल्या भारुडातून खूप छान पद्धतीने आपल्याला सांगितले आहे.
तो प्रसंग आमच्या गट क्रमांक 3च्या म्हणजे सफरचंद गटाच्या सख्या, तुम्ही सर्वजणी त्यांना ओळखताच, तर त्या कशा फुलवून सादर करता आहेत ते चला आपण पाहूया. परत जाणार आहे आणि रिंगण साजरा करणार आहे.
शेजारणीनं बरं केलं बरं का, तिला पंढरीला नेलं. खूप छान सादरीकरण झालं. तूच करत पंढरीला गेले. अजून काय हवंय? खूप छान झालं, एकदम मस्त झालं. गालात असणारा मनमोहना. डान्स सगळ्या बाजून जाऊन डान्स. गालात असणारा मनमोहना. बासरीने वेड लावणारा राधेचा कान्हा. राधा म्हणून तर खूप प्रेम करते कृष्णावर. राधा कृष्णाचं प्रेम एकमेकांच्या मागे धावणं, मस्करी करणं आणि मुख्य म्हणजे रंगपंचमीची मजा तर न्यारीच. राधा कृष्णाची रंगपंचमी ऐकूया पुढील डान्समधून. सादर करणार आहेत गट क्रमांक 2 डाळिंब. कृष्ण
एकदम छान व्यक्त केलेलं आहे. आता गट क्रमांक 1 की तयारी करायचं आहे. स्टेजवर यायचं आहे. यशोदेचा लाडका कान्हा, यशोदेचा लाडका कान्हा तिला सोळोकी पळो करून सोडणारा. या कान्हाबद्दल इतर लोकांच्या तक्रारी येतात का? काय नाही तक्रारी आहे, पण या तक्रारी सुद्धा खूप गोड आहे. ऐकूया आपण त्या तक्रारी. गट क्रमांक 1 संदर्भ. कृष्ण दामोदर
तरा पुन्हा जाते नाही गोपी गोपी तरा पुन्हा जाते नाही अच्युतं केशवं दामोदरं रामनारायणं जानकी वल्लभं रामनारायणं जानकी वल्लभं नाम जपते चलो काम करते चलो नाम जपते चलो काम करते चलो हर समय कृष्ण का ध्यान 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 करते चलो अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं रामनारायणं जानकी वल्लभं रामनारायणं जानकी वल्लभं रामनारायणं जानकी वल्लभं नाच त्याचंही भाषेत रूप अनेक प्रकार आहेत बरं का. प्रांतानुसार बदलत जाणारी चाल आणि ठेकाही खूप वेगवेगळा असतो. आपल्या सगळ्यांनाच ऐकायला आणि बघायलाही खूप आवडतो वेगळ्या प्रांतातला डान्स. ऐकूया हे वेगळे पण घेऊन येत आहे गट क्रमांक 4 फळांचा राजा आंबा तसाच डासांचा राजा सादर करता येतो. Yeah.